वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्म देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते। गणराला वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती यांना मानाचा त्रिवाज मुजरा अर्पण करून आपण या ठिकाणी आजच्या रजनीला सुरुवात करतोय। फ्रेंड्स ग्रुप माणक्युली आयोजित साई एकविरा चषक 2026 चे पर्व आपल्याला पाहायला मिळते आणि आज या ठिकाणी आपण पाहिलं तर सेकंड डे नाईट दोन्ही टीमला विनंती आहे या ठिकाणी काउंटडाऊन पहिला बॉल जसा खेळपट्टीमध्ये पडेल तिथून 20 मिनिटांचा अवधी 4 षटकांसाठी देण्यात आलेला आहे। मॅचला सुरुवात दोन्ही टीमला विश यू ऑल द बेस्ट। षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी गोलंदाज नितेश गवळीला आपण पाहतोय आणि पहिल्याच बॉलवरती सिंगल आली आहे। सलामीची जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये सागर आणि सोन्या ही सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते। राईट आर्म ओव्हर द विकेट। हो बॅटची कडा असं वाटलं होतं चेंडू पडल्यानंतर फ्लाय झाला कडा घेऊन मागे झाला परंतु चेंडू बॅटचा काही एक संपर्क नाहीये पंच सांगतात आणि अंपायर सिग्नल व्हाईट बॉल। अगदी आपण पाहतो अतिरिक्त थोडासा बाउन्स पाहायला मिळाला फ्लाय झाला चेंडू एक्झॅक्टली तिकडे पंचाने पाहिलं आणि अंपायर सिग्नल व्हाईट बॉल देण्यात आला। नितेश गवळी काळाचं पहिलं सत्र आपण पाहतो एका बाजूला राधे 11 श्री छत्रपती सीसी कुळगाव संघ खेळतो तो दुसऱ्या बाजूला त्यांना फाईट करत असताना जय भवानी क्रिकेट संघ शिरगाव दोन्ही बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आहेत। फुल टॉस बॉल मारण्यासाठी भाग पाडलंय बैस्टामिक स्ट्रोक कॉट अँड बोल्ड फलंदाज होईल बाद सोन्याला परतावा लागेल धक्का पहिला लागेल या ठिकाणी जय भवानी क्रिकेट संघ शिरगावला फलंदाज बाद। चेंडू अगदी खेळपट्टीवरती पडला 7 वाजून 9 मिनिटांनी पडलेला लक्षात घ्या आणि आता तिथून आपण 20 मिनिटांचा वेळ खास करून फिल्डिंग करणाऱ्या टीम साठी देणार आहोत। या अत्यंत महत्त्वाच्या सूचना आहेत अन्यथा तुम्हाला 5व्या षटकामध्ये एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल ही तुम्हाला पेनल्टी आहे आयोजकांच्या वतीने हे लक्षात घ्या। 2 वरती पहिला धक्का लागलेला आहे दरम्यान दहिवलीचे माजी क्रिकेटपटू चिंतामण दादा सुरोशे यांच्या ठिकाणी आगमन झालं त्यांचे मनापूर्वक हार्दिक स्वागत। स्विच हिट करण्याचा प्रयत्न चांगली फिल्डिंग करण्यात आली आहे पॉइंटला आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी रोहित होते चेंडूला गॅदर करतात। आज बॉडीगार्ड मला असं वाटतं की बाहेर आहेत सध्या टुबलतेवांच्या भूमिकेत आहेत। नक्कीच आपण पाहिलं तर आज भरपूर खेळाडू या ठिकाणी कुळगाव टीमची या ठिकाणी उपस्थित आहेत। स्क्वेअर ऑफ द विकेट फटका चांगला आहे सागर इरमाळी त्याच्या बॅट मधून आला बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे दर्जेदार स्क्वेअर लेगला आलेला हा दर्जा ठाकरे एका टप्प्यावरती चेंडूला गॅदर करतात फेक सुरेख आणि इथे एक्झॅक्टली घडलं काय हे पाहिलं जाईल तपासलं जाईल। धावा 2 कंप्लीट आहेत की नाही हे आपण पाहणार आहोत। अगदी आपण पाहतो त्या ठिकाणी डाईव्ह लगावत असताना स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अंशुल भोसलेने ही धाव कंप्लीट करण्याचा या ठिकाणी इरादा पक्का केला होता। ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता नरेश ठाकरे
एका टप्प्यावरती चेंडू त्यांनी गॅदर केला. नितीश गवळीकडे ॲक्युरेट थ्रो पिक केली आणि त्यानंतर या ठिकाणी एक्झॅक्टली या 9 सेकंडला घडलं काय. चला थर्ड अंपायर विष्णू शिंदे या भाऊजी. सॉफ्ट सिग्नल नॉट आउट. आणि आता थर्ड अंपायर या ठिकाणी डिसिजन देत आहेत. एक्झॅक्टली आपण चेक करू. नॉट आउट. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती आहे आणि 7 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. त्यानंतर 2 धावा ऍड होत आहेत आणि आता 9 धावा या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. एक्झॅक्टली या तिसऱ्या पंचाचा निर्णय या ठिकाणी आलेला आणि आता शेवटचा यावेळेस आपण पाहतोय. खरं तर शेवटच्या मोमेंटला असं वाटलं होतं या ठिकाणी बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि आलेला हा दर्जेदार षटकार. एक्झॅक्टली शॉर्ट ऑफ लेनचा हा चेंडू आणि त्याच्यावरती भरपूर आपण पाहतोय सफल होऊन हा फटका बनवण्यात आला. अंशुल भोसलेच्या पाठमधून आलेला हा खणखणीत षटकार. अंशुल भोसलेला मिळालेलं जीवनदान आणि त्याचा फायदा त्याने उचललाय. या ठिकाणी आपण पाहतो 2 लागोपाठचे षटकार आपल्याला पाहायला मिळतात. टीमची टोटल आता स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळेल. वृद्धिंगत होत असताना पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 9 धावा. त्यानंतर सलग लागोपाठचे 2 षटकार गीतेश ठाकरेच्या अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळतात. 21 धावा. खेळाचं पहिलं सत्र चालू आहे. यानंतर एका बाजूला जय हनुमान जोवेली आणि त्यांना फाईट करेल SBCC उमरोली. चला दोन्ही टीमच्या संघनायकांना विनंती आपण चालू सामन्याच्या मध्यांतराला या ठिकाणी टॉस साठी उपस्थित राहणं अनिवार्य. ही अत्यंत महत्वाची सूचना आहे कारण रेग्युलर मॅचेस या ठिकाणी आपण कव्हर करणार आहोत. ज्या पद्धतीने हा शेड्यूल जो लॉट्स आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे तशाच मॅचेस तुम्हाला अगदी दिलेल्या वेळेनुसार पाहायला मिळतील. ऑन साइडला फटका इथे फसलाय. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहेत. परतावा लागेल बॅटर सागर इरमाळीला. फलंदाज या ठिकाणी होईल बाद. फ्री होम डिलिव्हरी. सेकंड ओव्हर मध्ये आपण पाहतो पॉवर प्लेचं दुसरं षटक चालू आणि आता या दुसऱ्या षटकात
एक्झॅक्टली या ठिकाणी घडलं काय पाहावं लागेल DRS पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी घेण्यात येईल. वॉर रूम मध्ये असतील आमचे विष्णू शिंदे सर. पहिल्या षटकात 9 धावा आल्या. त्यानंतर गीतेश ठाकरे यांच्या अगेन्स्ट 2 षटकार 1 सिंगल आणि सागर इरमाळीला बाद केलं. आणि आता मात्र या ठिकाणी आपण पाहतो 2 धावा घेण्याचा प्रयत्न कदाचित या ठिकाणी अंगलट आलाय की काय देखील पाहिलं जाईल. दरम्यान हरिभक्त परायण आमचे भरत बुवा धुळे यांच्या ठिकाणी आगमन झालं. माजी कबड्डीपटू आहेत जे हनुमान क्रीडा मंडळ जोबेलीचे. मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. आणि दिनेश शिरमाळी आणि बाळा माळी हे देखील एवन जोडी आहे. त्यांचं मनपूर्वक स्वागत आपण करू. एक्झॅक्टली घडलं काय हे आपल्याला पाहायचं आहे. चला बोथ एंड या ठिकाणी आपण चेक करणार आहोत. दोन्ही बाजूला सागर फराड टेक्निकल रूम मधून आपण या ठिकाणी डिसिजन आपल्याकडे येईल. दुसऱ्या धावेसाठी उमेश बाद असतील तिकडे. इकडे सेफ आहे बॅटर, लक्षात घ्या. टीमची टोटल या ठिकाणी आपण पाहिले तर आता 23 धावा म्हणजे 1 सिंगल ऍड होणार आहे. दुसऱ्या धावेसाठी फलंदाज बाद झालेला आहे. याच दरम्यान ओरिजिनल नारायण ढाबा नंबर 1 चे मालक हर्षल भगत हे देखील माझा आनंद घेत आहेत. त्यांचे मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. उमेश पवार त्या बाजूला आपण बाद आहात नॉन स्ट्राईक एंडला. स्ट्राईक एंडला अंशुल भोसले सेफ आहेत. दोन्हीकडे आपण चेक केलेलं आहे. या ठिकाणी आपण पाहतोय फलंदाज बाद झालेल्या रनआउटच्या स्वरूपात. आणि आता सध्या जाऊया मॅचच्या दिशेने. ऑन गोईंग मॅच कडे थोडंसं फोकस करू, कारण कॉमेंट बॉक्स मध्ये अगदी आपण पाहतो थोडीशी चर्चा सध्या बदलापूर प्रीमियर लीगची चालू आहे. महेंद्र धुळे येता क्षणीच आम्हाला आठवण होते ती शैलेजी वडनेर साहेब, पाणी पुरवठा व नियोजन कल्याण सभापती कुलगा बदलापूर नगर परिषद यांच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला बदलापूर प्रीमियर लीग सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. येत्या मार्च महिन्यामध्ये ही सर्व तमाम बदलापूर वांगणीकरांना एक पर्वणीच म्हणावी लागेल. गोलंदाज सज्जाद समोरच्या एंडकडून. हो, शॉट ऑफ गुडली ऑन साइडला वळवलाय. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहेत प्रशांत सूर्यराव लाल्या. आणि आता एक सिंगल मिळतीये. षटक क्रमांक 2 चा खेळ देखील संपन्न झालाय. पहिला चेंडू कळपट्टीवरती पडला जवळजवळ 7:09 थोडासा वेळ जास्त जातोय. एक्झॅक्टली तिसरे पंच आणि DRS मध्ये अधिकचा वेळ या ठिकाणी खर्च होतो, हरकत नाही. परंतु लवकरात लवकर या ठिकाणी आपण पाहतो प्रत्येक सत्रामध्ये खास करून फिल्डिंग करणाऱ्या संघाला विनंती राहील की आपण आपली षटकं कंप्लीट करायची आहेत. ही अत्यंत महत्वाची सूचना आहे. छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण दहिवली ऐतिहासिक क्रीडानगरी आहे. पाहता क्षणीच प्रेमात पडावं इतके सुंदर ही क्रीडानगरी आपल्याला पाहायला मिळते. नाईट फॉर्मॅट मध्ये सध्या तरी आपण पाहिलं तर ट्रेंडिंगला हे क्रीडांगण. आणि आता अनेक मोठमोठ्या स्पर्धा या ठिकाणी या अगोदर देखील आपण पाहिलेल्या आहेत आणि पुढील येणाऱ्या काळात देखील मोठमोठ्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहेत. 3 ऑफिशियल पंच आपण पाहतोय ज्यांना ड्रेस कोड देण्यात आलाय. मालुसरे फार्म
आमचे विनोद मालुसरे यांच्या वतीनं या ठिकाणी त्यांना पुरस्कृत करण्यात आलं. त्यांचे मनपूर्वक आणि विशेष आभार. खरं तर मालुसरे फार्म बद्दल चर्चा करायची झाली तर नक्कीच तिसऱ्या थर्ड अॅनिव्हर्सरीला त्या फार्मच्या एक चांगला सोहळा त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे. खास करून पर्यटकांसाठी जेवढे पर्यटक तिकडे येतील, जेवढे अगदी आपण पाहतोय कस्टमर्स तिकडे येतील, त्यांच्यासाठी एक फनी गेम आयोजित केलेला आणि त्यामधून जो विजेता असणार आहे त्यासाठी आयफोन 18 प्रो मॅक्स नवीनच लॉन्च आणि ते देऊन त्याला सन्मानित केला जाईल. ही अत्यंत महत्वाची बाब आणि तिचा उल्लेख आम्ही या ठिकाणी करतो. देवेंद्र या ठिकाणी आपण पाहतो षटक क्रमांक 3चा खेळ प्रगती पथावरती गोलंदाज नितेश आले अपकर आणि आता पहिलाच बॉल या ठिकाणी डॉट टाकण्यात आला. हो यावेळेस कव्हरच्या दिशेने उडवला क्षेत्ररक्षक धावतायत आणि आता अखेर एक टप्पा की चेंडूला अडवण्यात आला. तोपर्यंत मिळतील 2 धावा. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती सध्या आपण पाहतो अंशुलला जीवनदान मिळाल्यानंतर अंशुलच्या खात्यामध्ये धावा एकंदरीत 17 वरती तो नाबाद खेळतोय. 7 बॉलचा खेळ या ठिकाणी आणि 17 वरती नाबाद. एकंदरीत धाव संख्या 26. 26 धावा आहेत. हो चांगला स्ट्रोक स्वीप केलाय. बॉल चाललाय सरळ लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर धन धन करत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 4. जय भवानी क्रिकेट संघ शिरगावला महत्वपूर्ण हा चौका. लुक शॉट अंशुल भोसलेला तुम्ही पाहतायत आणि आता स्विच हिट करण्याचा प्रयत्न चौकारानंतर लगेचच दुधारी अस्त्र त्याने बाहेर काढलं. संपर्क व्यवस्थित होऊ शकला नाही तोपर्यंत एक सिंगल धाव त्या ठिकाणी एकवटण्यात आली आहे. या इनिंग मध्ये आपण पाहतोय स्लाइस करण्याचा प्रयत्न चंटल पुश करण्याचा प्रयत्न होता या ठिकाणी कुंदन भोसलेचा. एकच धाव मिळेल. शॉट थर्ड मॅनला सागर फराड. ओमचा एमटीसी लाईव्ह टेलिकास्ट ही वाहिनी तुम्हाला पाहायला मिळते फार कमी वेळेत. सध्या आपल्या नावाची दखल घेण्यासाठी या ठिकाणी ज्यांनी भाग पडलं ते म्हणजे ओमसा एमटीसी स्पोर्ट्स लाईव्ह टेलिकास्ट या वाहिनीचं विशेष कौतुक करावं लागेल. सागर फराड, रोशन फराड अँड ऑल टीम, सर्व कॅमेरामॅन्स, ऑफिशियल अपडेटर. फुल टॉस बॉल वाडीस लॉंग ऑनच्या दिशेने बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंशुलने ताकद या ठिकाणी जनरेट केली आहे आणि आता थांबायचं नाव तो घेत नाहीये. बॉल चाललाय सीमा पार. आणखीन धाबा मिळतील 6. ठोकलाय खणखणी षटका. असतात बारीक लक्ष त्यांचं असं एका धाबेवरती अचूक आणि करडी नजर असते. बॉलिंग समरीवरती जर आपण नजर टाकली तर पहिल्या षटकामध्ये नितेश गवळीने 9 धाबा पॉवर प्ले मध्ये खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर गोलंदाज गीतेशने 15 धाबा खर्च केल्या. त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये 14 धाबा खर्च केल्या गोलंदाज नितेशने. चला ड्रिंक्स ब्रेक. 12th मला विनंती राहील आपण पाणी घेऊन लगेच आतमध्ये जा. तात्काळ ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये होतोय. खेळाडू बसतील पाणी पीत तोपर्यंत
सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळतो. 38 धावांवरती 3 विकेट्स त्यांनी गमावल्यात आणि ओमकार सुरवळ आणि दर्शन पाटील यांच्याकडून टीम शिरगावला भरपूर साऱ्या शुभेच्छा त्या संपूर्ण स्पर्धेला देखील त्यांच्या वतीने शुभेच्छा आलेल्या आहेत. मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत त्यांचं आपण करू. 38 रन्स लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालेला आहे. निलेश मराडे यांचे अत्यंत जवळचे मित्र कल्पेश धुळे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आपण करू. गोलंदाज प्रशांत सूर्यराव षटक क्रमांक 4. चला जास्त बळ घेऊ नका विनंती राहील. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल बाची कडा मागे चालला बॉल तिकडे क्षेत्ररक्षक अगदी झाली मिस्टेक. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि आता धावा मिळतील 2 एक्झॅक्टली. बॅकअप देण्यात आलाय. क्षेत्ररक्षक पोहोचलेत आणि आता या 2 धावेने संघाचा धावफलक देखील जाऊन पोहोचले 40 वरती. किती धावांचं टार्गेट सेट होणार आहे याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. अधिक धावा बनवण्याचा प्रयत्न करावा लागेल. 40 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 4 चा खेळ जो प्रगतीपथावरती आहे. फ्लाइट दिली आहे आणि त्याच्यावरती केला कडवा प्रहार. फुल टॉस वरती फुल टोल वसूल करण्याचा प्रयत्न. बॉल चालला सीमा पार. ताकदीचा प्रचंड वापर. टायमिंग प्रॉपर आणि चेंडूने केले हवाई सपार. इट्स अ मॅक्सिमम पॉवरफुल षटकार. हे देखील मॅचला एन्जॉय करतायत. एक नवीन उभरते समालोचक आहेत बाळा अर्थातच गणेश शांताराम माळी. येणाऱ्या भविष्य काळात त्यांचा आवाज देखील तुम्हाला ऐकायला मिळेल. 46 बॅटची लिडिंग एज आणि आता एक्झॅक्टली या मिस्टेक्स या ठिकाणी आपण पाहतोय आणि आता कदाचित या गोष्टी तुम्हाला टाळाव्या लागतील. इतकी सुंदर स्पर्धा तुम्ही या ठिकाणी कव्हर करताय. तब्बल 1 लाख रुपयाची धनराशी असलेली स्पर्धा आहे. साई एकविरा चषक. पुढे घाई करायची आहे. टाइम मॅनेजमेंट लक्षात घ्या. ऑफिशियल स्कोरर आम्हाला सूचना करतायत. यावेळेस डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फटका एक्झिक्यूट करण्यात आला. इथे झाली आहे चूक आणि आता बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 4 4 4. बॅटर्सला द्याल तिकडे अंशुल भोसलेने तर कमालच केली आहे आणि आता आलेला हा दर्जेदार A1 क्वालिटीचा शिरगाव ब्रँडेड षटकार. साऊंड्स 57 धावा धावफलकावरती 57. प्रशांत वरती आक्रमण. सध्या तरी चौकार. षटकाराची भाषा बोलतोय अंशुल भोसले आणि हा देखील बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. स्वीप करण्याचा प्रयत्न आणि आता या ठिकाणी चौकार मिळेल तो
या सूचना आयोजकांच्या वतीनं आणि ऑफिशियल स्कोरर यांच्या वतीनं या ठिकाणी इत्थंभूत माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. एक खेळाडू तुम्हाला आतमध्ये घ्यावा लागेल, लक्षात घ्या. राधे 11 श्री छत्रपती सीसी कुळगाव. वैयक्तिक 41 वरती सध्या नाबाद खेळतो अंशुल भोसले. खेळी जर आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. रनआउट तिकडून अगदी आपण पाहतो नॉटआउटचा जसा इशारा आला आणि 41 धावांची सध्या तरी धुवाधार पारी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. शेवटचं षटक आणि आता शेवटच्या षटकात गोलंदाज रोहित आले. राईट आर्म ओव्हर द विकेट ने पहिलाच बॉल रोहितचा आपण पाहतोय. यष्टी रक्षक गॅदर करू शकले नाही तेजस, तोपर्यंत मिळते इकडे एक सिंगल धाव. कुंदन भोसले आणि अंशुल भोसले ही जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळतीये. धावत संख्या धावफलकामध्ये आपण पाहतो खेळाच्या पहिल्या सत्रात 62 धावा आहेत. बासष्ट धावा धावफलकावरती आहेत. चला बॅटर्स लवकर आपण या ठिकाणी मॅच स्टार्ट करायची आहे. अजिबात रिदम तोडू नका, अन्यथा तुम्हाला देखील पॅनलाइज केलं जाईल. सूचना प्रत्येकाला. अंपायर सिग्नल नो बॉल. यावेळेस ऑन साइडला स्कोर ऑफ द विकेट चेंडू वळवण्यात आलाय. एकच सिंगल धाव मिळेल. 1+1 अशा 2 धावा या ठिकाणी मिळणार आहेत. आणि आता या 2 धावेने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 64 धावा झालेले आहेत. सुरुवातीला आपण पाहिलं तर थोडस अडचणीत होता संघ, त्यानंतर गिअर चेंज केला मी तर म्हणेन. 23 धावा प्रशांत सूर्यरावने खर्च केल्या. या अगोदर नितेश गवळीने 14, एकंदर गीतेश ठाकरेने 15 धावा. दुहेरी अंकामध्ये प्रत्येक षटक पाहायला मिळाले. याच दरम्यान अपटी देण्याचा प्रयत्न, अतिरिक्त बाउन्स उसळी मिळाली. हाईट फॅक्टर 1-4 ओव्हर दी कॉल या ठिकाणी देण्यात आलाय. एक्झॅक्टली वाईट बॉलचा इशारा देखील या ठिकाणी ऑफिशियल पंचांच्या वतीने देण्यात आलाय. तिथे मिळेल एक एक्स्ट्रा रन आणि एक्स्ट्रा धावेने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 65 धावा आहेत. चला जय श्रीपती बाबा उमरोली संघाचे संघनायक आपण सुद्धा आला असाल तर रिपोर्टिंग करा. जय हनुमान झोबेली संघाचे कॅप्टन इकडे महेंद्र धुळे उपस्थित आहेत. फुल टॉस बॉल अगदी आपण पाहतोय फुल लेनचा चेंडू पाहायला मिळाला. तिकडे ऑन साइडला ड्राईव्ह करत असताना पुन्हा एकदा मिस्टेक. या चुका तुम्हाला टाळाबा लागणार आहेत. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये? कुळगाव संघ करत तरी काय सध्या मैदानाच्या आतमध्ये. एक्झॅक्टली आपण पाहतो धावा जिकडे येतात तिकडे धावा अक्षरशः बहाल देखील केल्या जात आहेत. म्हणजे या ठिकाणी धावसंख्येवरती भर घालण्याचा प्रयत्न स्वतः फिल्डिंग करणारी टीम देखील करते असंच म्हणावं लागेल. अजय 69 धावा बनल्या गेल्यात आणि आता 4 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे पर्याप्त. अंपायर सिग्नल नो बॉल चा कॉल. पुन्हा एकदा ओव्हर स्टेपिंग आणि आता एक्झॅक्टली एक्स्ट्रा रन मिळेल. अगदी आपण पाहतो या ठिकाणी ओव्हर स्टेपिंग नियंत्रण नाहीये गोलंदाजीमध्ये. रोहित एक यंगस्टर गोलंदाज आहे, त्याच्यावरती जबाबदारी देण्यात आली. पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न, पॉइंटला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत आणि एक सिंगल धाव या ठिकाणी मिळते. एकच धाव मिळेल सिंगलच्या पद्धतीने. संघाची धावत संख्या फलकावरती 71 धावा. सध्या आपण पाहिलं तर राधे 11
छत्रपती सीसी कुळगाव संघ थोडस बॅकफुट वरती या सीझन मध्ये हवा तसा खेळ या संघाचा अद्यापपर्यंत पाहायला मिळाला नाहीये. मित्र वडेंना तेजस ठाकरे अँड ऑल टीमला अजूनही सूर गवसलेला नाहीये. पुन्हा एकदा जागा बनवली आहे. रूम क्रिएट करत असताना बॉल चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून फाईन लेगला आलेला हा फाईन चौकार अंशुल भोसलेच्या बॅट मधून. आणि जर इकडून 4 धावा आल्या तर मात्र इथं अर्धशतक झळकावलं जाईल का? या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक अंशुल भोसलेच्या नावावरती, परंतु इथे चांगला चेंडू टाकण्यात आलाय. रोहित देखील कमबॅक करतात. 75 धावा. चला झोबेली टीम कॅप्टन काव्या 11 जे हनुमान झोबेली संघ आणि त्यांना फाईट करेल जय श्रीपती बाबा क्रिकेट संघ उमरोली. एक मोठी मॅच. एका बाजूला महेंद्र धुळे तर दुसऱ्या बाजूला साहिल लोंगले अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. ISPL रिटर्न खेळाडू खरं तर टॅप बॉल स्पेशलिस्ट गोलंदाज. आणखीन एक चांगला चेंडू टाकण्याचा प्रयत्न परंतु अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. अवांतर या ठिकाणी घोषित करण्यात आला आणि आता या अवांतर धाबेने एक्स्ट्रा रन मिळेल. सबळ गोलंदाजाचा विचार केला तर अद्यापपर्यंत 8 ते 9 चेंडू त्याने हाताळलेले आहेत. 76 धावा 76. षटकातील शेवटचा बॉल या ठिकाणी शिल्लक आहे. स्टील 1 to go. फुल टॉस बॉल ऑन साइडला इथे क्षेत्ररक्षक आणि आता जाईल ड्रॉप आणि आता 2 धावा जरूर मिळतील. 48 धावांवरती या ठिकाणी आपण पाहतोय तो नाबाद राहिलेला आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत अंशुल भोसलेसाठी. संघाची धावत संख्या तब्बल 78 धावा आणि 79 धावांचं लक्ष्य आहे. टीम या ठिकाणी राधे 11 श्री छत्रपती सीसी कुळगाव संघाला 5 ओव्हर मध्ये तब्बल 79 धावांचं टार्गेट असणार आहे. चला आपण टॉस करूया. दोन्ही संघनायक इथे उपस्थित आहेत आणि टॉस केला जाईल. जय हनुमान जोईली आणि श्रीपती बाबा क्रिकेट संघ काव्य 11 जय हनुमान जोईली आणि उमरोली या 2 टीम मध्ये सामना असेल. हॅलो 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 चेक. हेड असं कॉल आहे आलेला आहे. टेल टॉस जिंकलेला आहे काव्य 11 जय हनुमान झोविल या टीमने टॉस जिंकलाय. महेंद्र आमच्या सोबत आहेत, कॅप्टन आहेत. टॉस जिंकलाय. प्रथम निर्णय काय असेल? थोडा थांबून देतो कारण पोरं आलेले नाहीत अजून. निर्णय पेंडिंग आहे. साई एकविरा चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन डे नाईट फॉर्मॅट आहे. या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? स्पर्धा तर चांगलीच आहे. कोणती स्पर्धा असू दे स्पर्धा ही चांगलीच असणार आहे आणि त्यात भाईजान आहे त्याच्यामुळे ते स्पर्धेला विशेषच नाही आहे. पंकज असो निलेश असो मित्र आहेत आणि स्पर्धेला खूप खूप शुभेच्छा आहेत कारण आयोजन बघून तर छान वाटतं. हा ग्राउंडच चांगला आहे. क्या बात आहे. नक्कीच शुभेच्छा असतील. टॉस जिंकलेला आहे काव्य 11 जय हनुमान जोविल या टीमने आणि त्यांचा निर्णय पेंडिंग आहे. विद्यमान सामना सुरू आहे आणि वळूया आपण कॉम्बॉक्स मध्ये. जरा 79 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये असणार आहे आणि आता या धावा कशा पद्धतीने चेस केल्या जातील की या धावा डिफेंड होतील या आपण
या पुढील सत्राचं धावतं वर्णन या ठिकाणी ऐकणार आहोत. साधी समालोचक कमेंट बॉक्समध्ये थोडंसं परिवर्तन आपण करू आणि या कल्याण डोंबिवलीचा एक दमदार आवाज या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळेल. हे आपण स्वागत करू रोशनजी संते सरांचा. धन्यवाद. थँक्यू सो मच मॅडी सर. थँक्यू सो मच सोमनाथजी खाडे सर यांचा आवाज आपण ऐकला आणि तब्बल 78 धाव बनवले आणि 79 धावांचं खूप मोठं टार्गेट या सामन्यामध्ये आहे. छत्रपती सीसी या टीम समोर जय भवानी शिरगाव या संघाने 79 धावांचं टार्गेट ठेवलेलं आहे आणि सलामीची जोडी आपण पाहू शकाल छत्रपती सीसी या टीमची. तेजस आणि कुणाल ही जोडी आहे आणि गोलंदाजी मार्कवरती या पहिल्या षटकामध्ये सिद्धेश. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील या सामन्यासाठी. दोन नामवंत संघ आमने सामने आहेत. आजच्या रात्रीमधील हा दुसरा सामना सुरू आहे एक्स्ट्रा हाफमधील. त्यानंतर जोविली आणि उमरोली या दोन संघांमध्ये सामना असेल. काव्य 11 जय हनुमान जोविली या टीमने टॉस जिंकलेला आहे. त्यांचा निर्णय पेंडिंग आहे. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील या सामन्यासाठी. सिद्धेश गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू ऑफिस खेळण्याचा प्रयत्न. मिस्टामिंग डाऊन दी बॉल फिल्डर टिपलाय झेल आणि पहिल्या चेंडूवरती गोल्डन डकच्या स्वरूपात फलंदाज झाल्या बाद विकेटचं बदन. तेजस ठाकरे टँगो 0वरती बाद. वरती प्रशांत देतोय. तिसऱ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी. 79 धाव बनवायचे आहेत या सामन्यामध्ये. साई एकविरा चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन आदरणीय निसारबाई शेख, सर्वांचे लाडके भाईजान पंकज भोले, निलेश दादा मराडे, त्यानंतर पेट्रोल भाई यांच्या माध्यमातून साई एकविरा चषक आजची दुसरी रात्र आहे आणि दुसरा सामना. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. यावेळी लाईन चेक करावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा वाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 1 आहे. या अवांतर धावेने श्री गणेश होतोय. छत्रपती सीसी या संघासमोर टार्गेट 79 धावांचा आहे. ऑन साइडला ड्राइव्ह केलं. डीप मध्ये फिल्डर आहेत. त्याच्यावरती मिळते एक धाव. खऱ्या अर्थाने नक्कीच दहिवली गावातील उद्योजक समाजसेवक ज्यांचं आज निधन झालं, दुःखद निधन, स्वर्गीय अरुण तुळशीराम गवळी साहेबांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली नक्कीच अर्पण करूया. अत्यंत मन मिळावू व्यक्तिमत्व
आज आपल्यापासून हरपलेला आहे आणि त्यांना आपण देऊया या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली. हुक करण्याचा प्रयत्न, इनफिल्डच्या वरून खेळतायत, लॉंग स्टॉप, बाउंड्री लाईनच्या बाहेर, हा येतोय चौकार. जोविली गावचे उत्कृष्ट क्रिकेटर समीर म्हात्रे यांचे इथे आगमन होते. वेलकम, स्वागत आहे या साई एकविरा चषकामध्ये. जोविली संघ इन ऍक्शन मध्ये असेल. बदलापूरचा वंडर बॉय करण धुळे ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न, अपील करतायत आणि अपील फेटाळली पंचांनी. चांगली गोलंदाजी होती या षटकामध्ये. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली, त्यानंतर एक चौकार देखील आलेला आहे या षटकामध्ये. गोलंदाज सिद्धेश चांगली गोलंदाजी करतायत, कारण की 79 धावा बनवायच्या आहेत या सामन्यामध्ये. टार्गेट खूप मोठा आहे, त्यासाठी पहिल्या 2 ते 3 षटकांमध्ये तुम्हाला सुरुवात चांगली करावी लागेल. पहिल्या 3 षटकांमध्ये तुम्हाला 40+ धावा बनवावी लागतील. या मॅचमध्ये कमबॅक करण्यासाठी इथून चांगली बॅटिंग करावी लागेल. परंतु सिद्धेशचं मी कौतुक करेन, फक्त 2च खेळाडू आहेत 30 सर्कलच्या बाहेर आहेत आणि चांगली गोलंदाजी, अचूक लाईन, अचूक टप्प्यावरती. ऑन साइडला फ्लिक केलाय, इनफिल्डच्या वरून गॅप मधून सीमा रेषेच्या बाहेर, 1 बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार. एकूण 70 धावांची अजूनही गरज आहे. 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. सागर येत आहेत, ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो, जय भवानी शिरगाव. स्ट्रायकिंगला बॅट्समन प्रशांत आहेत. 24 चेंडू 69 धावा बनवावी लागतील या सामन्यामध्ये. हा सामना जिंकण्यासाठी इथून मात्र प्रत्येक चेंडूवरती प्रहार करावा लागणार आहे, कारण की 17.25च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत प्रति षटकामागे. गॅप मधून चेंडू चाललाय, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा रेषेच्या बाहेर, धन 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 करत सीमा पार, चौकार. सो मच, चौकार येतोय. सागरचं स्वागत केलंय चौकाराने. बेस्ट वर्सेस बेस्ट हे बॅटल या षटकामध्ये अप्रतिम चेंडू आपण पाहिलाय. रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी. चेंडू पडला, राईज झाला, बॅट्समनला पूर्णपणे सरप्राईज केलं या चेंडूवरती. डॉट बॉल येतोय. फुल टॉस चेंडू आणि फायदा घेऊ शकला नाहीये. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. नाराज आहेत प्रशांत देखील, कारण की हा फुल टॉस चेंडू होता. याला चौकार किंवा षटकार ते मारू शकले असते, परंतु व्हाईट बॉल येतोय. धावसंख्या 1ने पुढे जाईल 15. ऑन साइडला पिकअप स्ट्रोक इन टू दी स्लॉट अँड आउट ऑफ दी प्लॉट. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार.
संघ देखील इथे दाखल होतो ही स्पर्धा खेळण्यासाठी. या पुढील सामना असेल काव्य 11 जय हनुमान जोवेली आणि त्यांना फाईट करेल श्रीपती बाबा क्रिकेट संघ उमरोली. या दोन टीम मध्ये सामना असेल. आणि त्यानंतर भडवल B+ पुन्हा एकदा पूल करताय क्षेत्ररक्षक आहेत. एका हातामध्ये हा चेंडू अडवलेला आहे, स्ट्रेच केलेला आहे स्वतःला. दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. ओमसाई MTC लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. 100% एफर्ट आणि पंचांनी रेफर केलेला आहे. बाउंड्री चेक करूया आपण, कारण की आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे. 3 कॅमेरे आहेत आणि बाउंड्री चेक केली जाईल. सागरजी फराड, रोशनजी फराड आणि त्यांची संपूर्ण टीम त्यांच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. चला ऑनफिल्ड जो डिसिजन असेल तो आपण द्या, कारण की कॅमेऱ्यामध्ये व्यवस्थित आलेला नाहीये. पुन्हा एकदा पूल करतायत. डीप मध्ये फिल्डर आहे स्क्वेअर लेगला. एक धाव झाली कंप्लीट आणि एकच धाव मिळते चेंडूवरती. चांगली फिल्डिंग, तेवढी चांगली फेकी, ऑन द स्टंप फेकी. धावसंख्या आपण पाहू शकाल 1 पुढे जाईल. धावसंख्या आहे 24. बॅटची कडा आहे, फिल्डर थोडेसे दूर आहेत, त्याच्यावरती मिळते एक धाव. आणि धावसंख्या 1 पुढे जाईल 25. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 25. 18 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी अजूनही बनवायच्या धावा या मॅच मध्ये 54 धावांची अजूनही गरज आहे. 18 चेंडू 54 बनवायच्या आहेत. 18.00च्या सरासरीने या धावा प्रति षटकामागे बनवावे लागतील छत्रपती CC या टीमला. बॅटिंग प्रशांत आणि फलंदाज कुणाल करतायत. गोलंदाज रवी आहेत या तिसऱ्या षटकामध्ये. इथून मात्र प्रत्येक षटकामध्ये 2 ते 3 मोठे फटके मारावेच लागतील. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड क्षेत्ररक्षक आहेत आणि अप्रतिम आउटस्टँडिंग फिल्डिंग पाहायला मिळते. त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 1 पुढे जाईल 26. 26 धावा धावफलकावरती आहेत. तेजस 0 वरती बाद झाले. त्यानंतर 26 धावांची पार्टनरशिप बनवली आहे या मॅच मध्ये. प्रशांत रवी पुन्हा एकदा या तिसऱ्या षटकामध्ये.
मिस टायमिंग झेलची शक्यता असेल. कॉट एंड बोल फलंदाज झाल्या बाद बिग विकेट डाऊन. वाघाची शिकार मैदानाच्या आतमध्ये. प्रशांत बॅक टू द पवेलियन. विकेट ठाकरे येत आहेत. चौथ्या क्रमांकावरती गीतेश आणि कुणाल ही जोडी आहे. नक्कीच प्रशांतने चांगली सुरुवात करून दिली. एक चौकार षटकार आला प्रशांतच्या बॅटमधून, तो बाद झालाय. इथून मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल गीतेश ठाकरेला देखील. स्विंग अँड मिस. प्रचंड वेग आहे रवीच्या या गोलंदाजीमध्ये. आला हा डॉट बॉल. काय गोलंदाजी होती या तिसऱ्या षटकामध्ये. अचूक लाईन, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी. भेदक मारा करतोय हा गोलंदाज रवी. मोठी फटकी येत नाहीयेत, ज्या चौकार षटकारांची नितांत गरज छत्रपती सीसी या टीमला आहे. आणि तो षटकार येईल का? आणि यस, षटकार आलेला आहे गीतेश ठाकरेच्या बॅटमधून. राईट मोर द विकेटने. आणि आता मात्र फिंगर अप फलंदाज झाले बाद. या आधी षटकार आला होता आणि दुसऱ्या चेंडूवरती क्विक रिप्लाय. तंबूचा रस्ता दाखवलाय गीतेश ठाकरे. बॅक टू द पवेलियन. सर न्यू बॅट्समन नितेश गवळी येत आहेत. नवीन फलंदाज. एक चेंडू शिल्लक या षटकातील. अपील करतायत, परंतु पिचिंग आउटसाइड ऑफ, इम्पॅक्ट आउटसाइड ऑफ सांगत असताना कुणालजी पेनकर. आणि बॅकअप नाहीये बघा. लेझी क्रिकेट. एक धाव झाली कंप्लीट. दुसरी धाव देखील पूर्ण होते आणि तिसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. लेग बायच्या स्वरूपात मिळतील या धावा 3. आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 35. जिंकण्यासाठी 44 धावांची गरज. चेंडू शिल्लकेत 12. देखील शुभेच्छा येत आहेत. सिद्धांत राऊत यांचा आज वाढदिवस आहे आणि नक्कीच सिद्धांत राऊत यांच्या
यांना आपण वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया. खऱ्या अर्थाने एक यशस्वी आयोजक विशाल सुरवसे, त्यानंतर ओमसाई MTC चे फाउंडर सागरजी फराड यांच्याकडून शुभेच्छा आहेत वाढदिवसाच्या. त्यांना उदंड आयुष्य लाभू दे हीच आई एकविरी चरणी आपण प्रार्थना करूया. 12 चेंडू शिल्लक आहेत, 44 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. समीकरण आता मात्र कठीण होत चाललेलं आहे कारण की अपेक्षित सुरुवात झाली नाहीये छत्रपती CC या टीम कडून. विशालजी धुळे आणि भारतजी धुळे यांचा अप्रतिम ऑपरेटिंग पाहायला मिळत आहे. VB DJ 12 चेंडू बनवायच्या धावा 44 या सामन्यामध्ये. चला सामने स्पीडअप करा, विनंती असेल पंचांना देखील आपण देखील सक्त ताकीद द्या. काल 1 वाजता सर्व सामने संपले होते. हाफ ट्रॅकर व्ही शेप मध्ये उडवलाय चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. वाईड इश लॉंग ऑन काऊ कॉर्नर सीमा पार. 1 बाउन्स ओव्हर द लाईन चौकार. मिस टायमिंग झेलची शक्यता असेल. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. सागरने हा झेल पकडलेला आहे. फलंदाज झालाय फेल. विकेटचं बदन. सलामीचा फलंदाज कुणाल. बॅक टू द पवेलियन. न्यू बॅट्समन बर्थडे बॉय सिद्धांत येत आहेत. सिद्धांतला आपण देऊया पुन्हा एकदा वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. उदंड आयुष्य लाभू दे हीच आई एकविरे चरणी आणि साईबाबांचरणी प्रार्थना करूया. 10 चेंडू 40 ची गरज. प्रत्येक चेंडूवरती चौकार मारावा लागेल. हाफ ट्रॅकर आहे. अतिरिक्त बाउन्स. पंचांचा इशारा वाईड बॉलचा येतोय आणि 1 4 दी ओव्हरचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून. धावसंख्या आपण पाहू शकाल 40 धावा जिंकण्यासाठी 39 धावांची गरज आहे. 10 चेंडू शिल्लक. बनवायच्या धावा 39 या मॅच मध्ये. बॅकफुटला गेले. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला हा झेल पकडलेला आहे. फलंदाज झाल्या बाद. विकेटचं बदन. सिद्धांत बॅक टू द पवेलियन. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे सागर आणि सागरने पुन्हा एकदा झेल पकडलेला आहे आणि फलंदाज झाले बाद. विकेटचं बदन. लागोपाठचा हा 3रा विकेट गमावलेला आहे तो म्हणजेच बॅटिंग करणाऱ्या छत्रपती CC या टीमने.
ऑन अ हॅट्रिक. हॅट्रिक बॉल आहे, हॅट्रिक घेऊ शकलं नाहीये. सॉफ्ट हँडने खेळतात. ऑन साइडला स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज जातोय, त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. आणि धावसंख्या आपण पाहू शकाल एकने पुढे जाईल 41 धावा. आता मात्र एकतर्फी सामना सुरू आहे, कारण की 41 धावा धावफलकावरती आहेत. 38 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत एकंदरीत 7 चेंडू 38 बनवायचे आहेत. सामना पूर्णपणे झुकलेला आहे जय भवानी शिरगाव या टीमच्या बाजूने. सागर यांची प्रिन्सेस इथे उपस्थित आहे, ती देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. गॅप मधून चेंडू चाललाय, फाईन लेग आणि लॉंग लेगच्या मधून सीमा रेषेच्या बाहेर शेवटच्या बॉलवरती येतोय हा चौकार. सामना अजूनही संपला नाहीये हे सांगत असताना फलंदाज नितेशने अंतिम चेंडूवरती चौकार लगावलेला आहे. चेंडू शिल्लक आहेत 6, जिंकण्यासाठी 34 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. मॅनेजमेंट कमिटीला एक विनंती असेल, 24 मिनिटं घेतलेत पहिल्या 4 षटकांसाठी. पंकज दादा आपण या कुठे असाल तर. चला एक प्लेअर घ्यायचा का आतमध्ये. चला नियम आहे एक प्लेअर. कुणाल सर आपण आतमध्ये घ्या. सहा चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी 34 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू प्रचंड वेग आपण पाहिला, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि सुरक्षित पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचतायत. 22च्या स्वरूपात मिळते एक धाव. धावसंख्या आपण पाहू शकाल एकने पुढे जाईल 46. एकतर्फी सामना सुरू आहे. जरी 5 षटकार आले 5 चेंडूंमध्ये तरी देखील सामना जिंकू शकत नाहीयेत, कारण की 5 चेंडू 33 धावा बनवायच्या आहेत या सामन्यामध्ये. आमचे संविध आमचे ऑफिशियल गुणलेखक अजय काठवले आहेत. मॅन प्रमोद दहिवली नामवंत गुणलेखक आहेत आणि त्यांच्या सुवर्ण अक्षरामध्ये हे स्कोर कार्ड भरलं जाते आणि तंतोतंत माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. 4 चेंडू आणि 33 धावांची गरज. मिस टायमिंग. डीप मध्ये फिल्डर आहेत एक्स्ट्रा कव्हरला, त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. तीन चेंडू आणि 32 ची गरज या सामन्यामध्ये आहे. एकतर्फी सामना. जय भवानी शिरगाव या संघाने या सामन्यावरती पूर्णपणे वर्चस्व निर्माण केलेला आहे. पुन्हा एकदा आला हा डॉट बॉल. 2 चेंडू शिल्लक आणि 32 धाव बनवायचे आहेत. फक्त औपचारिक शिल्लक या सामन्यामध्ये प्रभावामधील अंतर कमी करण्यासाठी हा सामना सुरू आहे. आणि क्लीन बॉल. फलंदाज झाले बाद. विकेटचं बदन. 1 चेंडू शिल्लक आहे. चला न्यू बॅट्समन थोडंसं लवकर या आपण.
अंतिम चेंडू आलाय डॉट आणि